दोन्ही टीमचा एक प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा मित्रांनो प्लीज. राहुल आणि अंकित ज्याने खूप चांगली बॅटिंग केली होती, दोन्ही बॅटर मात्र दाखल झालेत आणि त्यांच्या विरुद्ध महक 11. बॉलिंग साठी मोहम्मद. लेट्स प्ले 4 ओव्हरची मॅच आहे मित्रांनो आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. यानंतर उद्या आपण सकाळी 9 वाजता भेटणार आहोत. उद्या कोण चॅम्पियन होईल? स्ट्राइक एंडला राहुल. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. पहिल्याच बॉलवर चान्स घेतला गेलाय. पहिला बॉल थोडा वरून ट्रॅव्हल होईल. 1 रन कंप्लीट केले गेले. डबलचा कॉल दिलाय आणि 2 रन. एक रन खूप महत्वाचा आहे. क्रुशल मॅच आहे. जो जिंकेल तो टेबल टॉप मध्ये थोडा त्याला बेनिफिट असेल. गोविंदनगर लेजंडने सर्वांनी चांगली मॅचिंग खेळ केला आणि मॅच जिंकलेत. स्ट्रायकर लेफ्टी बॅटर राहुल, बॉलर मोहम्मद. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर, एक चांगला यॉर्कर टाकला. तिकडे फिल्डर आहेत. सिंगल रन मिळेल. सर्व हाजीबापू प्रीमियर लीग मध्ये सर्व आमचे मित्र, सर्व या परिसरातील स्थानिक खेळाडू ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं, खेळत आले, पुढे नेलं, सर्व त्यांचे मित्र परिवार. निलेश टेलर, त्यानंतर धर्मेश पटेल, विजय माने, सुशील लाड आणि प्रकाश सारंग, आज सर्व त्यांचे मित्र एकत्रित येऊन एक चांगला ऑर्गनाइज केला. या बॉलवर देखील समोर खेळत होते पण थोडा स्ट्रोक तिकडे. 2 रन मिळतील आणि 5 रन झाले धावफलकावरती. चांगली सुरुवात केली राहुलने आणि अंकितने. दोघांना पण माहिती आहे की मॅच आपल्याला पुढे बनवावी लागेल. या बॉलवर पण लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 2 रन, पण बॉल आतमध्ये आलाय. अंपायर सिंगल रन. यस, एकच रन आहे. 6 रन झाले धावफलकावरती. हाजीबापू रोड प्रीमियर लीग सीझन 2 चं भव्य दिवस आयोजन 8 टीम मध्ये. सर्व प्लेयर्सला टी शर्ट, ट्रॅक, आरपी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील चांगलं प्रिंट केलंय. नंतर बीएम ट्रॉफीचं पण तेवढंच कौतुक आहे. चांगला बॉल पाहिला गेला मोहम्मदचा. तिकडे डॉट बॉल. चांगलं कमबॅक केलं मोहम्मदने. बीएम बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध महक 11. वन 1963 कोणाची ऍक्टिव्ह आहे तिकडून साईडला काढा आणि त्याच दरम्यान विकेट येते. चावी तशीच आहे मित्रा, ती चावी लवकर घेऊन जा, नाही तर मालाडून गाडी डायरेक्ट विरारला. 1963 ऍक्टिव्हला चावी तशीच आहे. नाही तर एक राऊंड मारून आम्ही येऊ ती गाडी घेऊन. वन 1963 कोणाची ऍक्टिव्ह आहे ती चावी कॉमेंट्री बॉक्स मधून घेऊन जा. 1963 गाडीला चावी होती. स्कोर झाला आतापर्यंत 6 रन.
स्वप्नील. स्ट्राईक एंडला बॅटर अंकित, ज्याने पण पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. सारण एक विकेट गेले. शेवटचे मॅच आजच्या दिवसातील. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर इकडे मात्र फाईन लेगला एक सिंगल रन. चांगल्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले बॅटर अंकित, पण एकच रन मिळेल तिकडे. 7 रन झाले धावफलकावरती. त्या बॉल देखील हाफ ट्रॅकर बॉल. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आतमध्ये येईल तिकडे. 1 रन. सिंगलने स्कोर पुढे जाईल. 8 धावा झाल्या धावफलकावरती. बॅटिंग करत असताना टीम बीएम बॉईजने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. मला असं वाटतं आजच्या दिवसभरामध्ये कुठली अशी टीम असेल त्यांनी बॅटिंग करतात. आता मला असं वाटतं सर्वांनी बॉलिंग केली आहे, बट ही एक टीम आहे तिने या मॅच मध्ये चान्स घेतला की आपण बॅटिंग करूयात. इकडे पण व्हाईट बॉल. 9 रन झाले धावफलकावरती. इकडे पण ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले. चांगली फिल्डिंग तिकडे. बॅट्समन विश्वजित. डबल डिजिट मध्ये 10 रन झालेत आणि एक विकेट गेली आहे. इकडे पण पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळले गेलेत आणि बॉल आतमध्ये आलाय, त्यामुळे इकडे धावून काढायचे आहेत. 12 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहता पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये सिंगल रन. 13 रन झाले धावफलकावरती बॅटिंग करत असताना बीएम बॉईज. लकी ड्रॉचं पण कुपन आहे तिकडे. कुपन पण घ्या 20 रुपयामध्ये. आणि बाईक, इलेक्ट्रिक बाईक आहे, त्यानंतर एसी आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, फक्त 20 रुपयामध्ये. ते तुमचं लक असेल तर मिळू शकता. ओव्हन आहे. 20 रुपये में चाय भी नहीं मिलती है भाई मुंबई में, और मालाड में यहाँ पर सब कुछ मिल रहा है. व्हाईट बॉल. पंधरा रन झालेत आणि
या बॉलवर देखील आपण पाहिलं तर स्टंपच्या वरतून बॉल थोडा ट्रॅव्हल होतोय. 2 ओव्हर संपल्यात आणि स्कोर झालाय 15, 1 विकेट. बॉलिंगसाठी रेहान तिसरी ओव्हर घेऊन स्ट्राईक एंडला बॅटर विश्वजित. पहिल्याच बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इकडे फिल्डर येतात, ट्राय केला जरूर, बट कॅच हातातून निसटली आहे. एक रन शॉर्ट है भाई. लाइफ में शॉर्टकट मारेगा तो पकड़ लिया. शॉर्टकट यहां पर अलाउड नहीं है. यहां पर एक अच्छा बाउंसर, गुड बॉलिंग. रेहानने चांगला बॉल टाकला आणि कीपरच्या हातामध्ये बॉल, डॉट बॉल. या बॉल देखील ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले अगदी प्रेमाने. तिकडे रन सिंगल. त्यांनी आतापर्यंत एक विकेट गेली आहे. बॉलर रेहान. यावर देखील एक चांगली पिचिंग. रेहानची ऑफ स्टिकला प्रॉपर पकडून बॉल टाकला. गुड बॉल. बॉल ऑफ द मॅच. खूप चांगली बॉलिंग करतात रेहान. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि रन मिळतील. तिकडे 2 रन. 19 धावा झाल्या धाव फलकावरती. 19. शेवटचा बॉल आहे या तिसऱ्या ओव्हरचा. रेहान यांचा सामना करतील ते स्ट्राईक एंडला बॅटर अंकित. इकडे पण हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा डीप मध्ये. 2 रन मिळतील तिकडे आणि 2 रनने स्कोर पुढे जाईल. 21. चांगली बॅटिंग केली अंकितने आणि पहिल्या 3 ओव्हर संपल्यात. 21 धावा झाल्या धाव फलकावरती आणि 10 बॉलवरती 12 रन. अंकितने एक चांगली इनिंग खेळलेत. शेवटच्या 6 बॉल आहेत.
व्हाईट बॉल, पहिलाच बॉल रोहितचा. इकडे व्हाईट बॉल 22. शेवटची ओव्हर घेऊन रोहितच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि 22 रन झालेत. एक 6 रन जरी तरी 28-29 पण खूप आहे. अंकित आणि विश्वजितला थोडं फास्ट खेळणं गरजेचं आहे, कारण की स्कोर करावा लागेल. स्कोर कराल तेवढा कमी आहे. लोअर फुलटॉस बॉल गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला, तिकडे कॅच ड्रॉप होते. एक इझी कॅच तिकडे ड्रॉप झाली आणि या बॉलवर देखील स्टेप आउट खेळायचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक येतात तिकडे. विकेट आली आहे तिकडे आणि पण अंकितकडे स्ट्राईक केली आहे. अंकित थोडा एकाच दुसरा चान्स घेईल 6 बाउंड्रीचा, तरच मॅच होऊ शकते. या बॉलवर स्टेप आउट झालेत. पुन्हा एकदा फटका फसला गेला. स्वतः तिकडे रोहित गेलेत आणि चांगली कॅच केली रोहितने. गुड कॅच. फॉलो थ्रू मध्ये अंकितला पण इकडे बाहेर जावं लागेल आणि स्कोर आता कुठेतरी या ओव्हरमध्ये शांत झालाय. 2 विकेट आलेत आणि महत्वाचे विकेट दोन्ही मैदानाच्या बाहेर जातात. सो गुड बॉलिंग रोहित, चांगली बॉलिंग केली आहे. इकडे पण फटका फसला गेला. बॉल हवेत आहे आणि बॅक टू बॅक विकेट. इकडे चांगली बॉलिंग रोहितने आणि
तिकीट घ्या. 20 रुपयामध्ये टीव्ही बाईक तुम्हाला लागू शकते. लकी ड्रॉचं कुपन आहे. आजमा लक, तुमचं लक असेल तर तुम्हाला मिळू शकतं. सर्वांसाठी तो एक सुवर्ण संधी आहे. आणि लकी ड्रॉचा कुपन तुम्ही नक्की घ्या आणि उद्या ते लकी ड्रॉ ओपन होईल. मग इलेक्ट्रिक बाईक, त्यानंतर मित्तू मोहम्मद आणि राजकुमार ही जोडी दाखल झाली आहे. चला लकी ड्रॉचा कुपन साठी पण शेवटच्या ट्वेंटी सेव्हनचं टार्गेट आहे 27 रनची. आणि स्ट्राईक एंडला राजकुमार, त्या सोबतीला मोहम्मद बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन बॉलर राहुल. लेट्स प्ले. पहिल्याच बॉलवर हल्ला बॉल केला गेला. बॉल आतमध्ये आला तिकडे. राजकुमारने पण चांगली बॅटिंग केली आज. क्विक फिल्डर आहेत. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका फसला तिकडे. सिंगल रन. 27 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. टीम मेहक 11 आणि त्यांच्या विरुद्ध बीएम बॉईज अशी मॅच चालू आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. उद्या पण सर्व आपण इकडे जॉईन होणार आहोत सकाळी 9 वाजता. या बॉलवर बॉल हवेत आहे. तिकडे फिल्डर पोहोचतात आणि एक इझी कॅच पकडली आहे. बॅटर मोहम्मदला बाहेर जावं लागेल. गुड बॉलिंग. राहुलला विकेट मिळते. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल काही काळ हवेत होता आणि चार रन झालेत आतापर्यंत. 23 रनची गरज अजूनही 19 बॉल मध्ये. कुशल येऊ शकते का? स्ट्राईक एंडला बॅटर मेहुल आणि त्या सोबतीला राजकुमार. या दोघांना मॅच पुढे घेऊन जाणं गरजेची आहे. या बॉलवर देखील ऑन द राईट समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसलाय तिकडे आणि कॅच सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच.
आणि पहिली ओव्हर संपली आहे. 5 रन. 18 बॉलमध्ये 22 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी अंकित. 18 बॉलमध्ये 22 रन करायचे आहेत. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, वाईट बॉल. आता 18 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. मेहक 11 त्यांच्या विरुद्ध बीएम बॉईज. आणि या बॉलवर देखील एक चांगला बॉल फिरवला गेला. डॉट बॉल. 17 बॉलमध्ये 21 रनची गरज आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर, वाईट बॉल. आता 17 बॉल आणि 20 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील ऑफ ट्रॅकर बॉल. तिकडे फिल्डर आहेत आणि कॅच आउट. थोडे ठरवून खेळले मेहुल आणि इकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल.
6 गेंदों में 8 रन की जरूरत है मैच जीतने के लिए टीम महक 11 और उनके बनाम टीम बीएम बॉयज। यहां पर कोच कबीर खान सहा बॉल मध्ये 8 रन करायचे बॉलिंग साठी अलिशान बेस्ट वर्सेस बेस्ट। पहिल्याच बॉलवरती एक प्रॉपर टायमिंग केलं गेलं आवाज दमदार आला 1 रन मिळते तिकडे डबलचा कॉल होईल का बट एकच रन अजूनही 5 बॉल मध्ये 7 रन करायचे आहेत मॅच जिंकण्याकरिता महक 11 त्यांच्या विरुद्ध बीएम बॉयज। स्ट्राइक एंड पे बैटर रेयान और बॉलिंग के लिए अलीशान दोनों भाई आमने सामने और इस बार डिक्लेयर जोन में बॉल ट्रैवल होते हुए एक सिंगल रन। अभी 4 गेंदों में 6 रन की जरूरत है। अलीशान एक अच्छा टैलेंट है, अच्छा स्पीड डाल रहा है, मतलब स्टंप टू स्टंप बॉलिंग डाल रहा है और एक बेनिफिट है कि वो एक्स्ट्रा नहीं कर रहा है, जो पिचिंग है वही इंपॉर्टेंट है और उसको मालूम है मैच जीतना है तो स्टंप टू स्टंप बॉलिंग करना जरूरी है। चला मॅच चालू करायची दादा, आपण बाहेर दादा। विजय माने आपण माईकशी संपर्क साधायचा। विजय माने क्रुशल मॅच आहे, चांगली बॉलिंग अलिशान करतात। या बॉलवर देखील पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले आहेत। डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि आता मॅच आली आहे 3 बॉल मध्ये 4 रन करायचे आहेत। अलिशानने हा टप्पा थोडा खूप मागे ठेवला त्यामुळे बॅटरने त्याचा फायदा उचलला गेला तर 3 बॉल 4। तीन बॉल मध्ये 4 रनची गरज है। पिचिंग आता खूब महत्वाची है, पिचिंग के ऊपर ध्यान देना जरूरी है बॉलर अलीशान को, नहीं तो थोड़ा यहां पर डिफिकल्ट हो सकता है। तीन गेंदों में 4 रन की जरूरत है मैच जीतने के लिए। हाई वोल्टेज मुकाबला यहां पर महक 11 और बीएम बॉयज। देखते हैं कौन सी टीम ये मैच जीतती है। बॉलिंग के लिए बॉलर अलीशान।
एक गेंद अच्छी आई तो अलीशान पे कमबैक कर सकता है। 3 में 4। इस बार सामने खेलने की कोशिश की, वहां पर फील्डर है और वहां पर डबल का कॉल दिया है। नॉन स्ट्राइक एंड पे चांस है, गुड थ्रो, अच्छा थ्रो दिया वहां पर और बैटर को यहां पर बाहर जाना पड़ेगा। बहुत अच्छा कलेक्ट किया अलीशान ने। दोनों गेंदों में अभी भी मैच जीतने के लिए 2 गेंदों में 3 रन की जरूरत है मैच जीतने के लिए। हाई वोल्टेज मैच, ये बॉल पे पूरा मैच डिपेंड है और एक अच्छा मुकाबला यहां पर। 2 गेंदों में 3 रन की जरूरत है। हाई वोल्टेज मैच। मैं किलोन बनावन टीम बीएम बॉयज। दोस्तों ये मैच पसंद आए तो एक बार जोरदार तालियां दोनों टीम के लिए। 2 गेंदों में 3 रन की जरूरत है और हाई वोल्टेज मैच है। 2 में 3। स्ट्राइक इन पे बैटर रेहान और उनका भाई बॉलिंग कर रहा है अलीशान। दोनों भाई आमने सामने, बट भाई घर पे और इस बार 2 रन। अभी 1 में 1 कंपलसरी है। एक अच्छा मुकाबला यहां पर फाइट होता हुआ। आणि 1 बॉल 1 कंपलसरी है। कंपलसरी चेसिंग है इस टूर्नामेंट का जो रूल है। 1 बॉल 1 करना जरूरी है। स्ट्राइक पे बैटर रेहान ने अच्छी बैटिंग की है। रेहान के साथ राजकुमार ने भी स्टार्ट दिया। अभी देखो सामने खेला तो रन बन सकता है, बट हवा में खेला तो विकेट भी जा सकती है। 1 बॉल 1 अभी क्रूशल मैच है। अलीशान और उनके फाइट करेंगे बैटर रेहान। दोनों टीम कोई बोल रहे कि मेरे पास बॉल मत आना भाई। 1 बॉल 1 है और इस बार हवा में गेंद, यहां पर चांस है और यहां पर रन, 1 रन हो चुके और मैच जीत